उसाला 4,000च्या आतील दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पंजाबराव पाटील. ऊसाच्या उत्पादनाचा खर्च बघता ऊसाला किमान प्रतिटन 4,000 रुपये भाव मिळणे गरजेचे आहे. असे असताना साखर कारखान्यांनी 3,000 ते 3,200 भाव जाहीर करून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. मागील 10 वर्षापासून शेतमालाचे भाव जसे ते आहेत त्या शेतमालाचं उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. शेती करणे परवडत नसताना सुद्धा बँकेचे कर्ज काढून शेतकरी शेती करत आहेत. बँकेची कर्ज वाढत आहेत. मागील 10 वर्षात ऊसाच्या दराचा भाव एकच राहिला असून याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. देशातील लोकांना साखर स्वस्त मिळावी यासाठी सरकारने गेल्या 2 वर्षापासून साखर निर्यात बंदी केली आहे. सरकारला शेतीविरोधी धोरणे थांबवण्यासाठी भाग पाडावे लागेल. जोपर्यंत चुकीच्या धोरणामध्ये बदल होत नाही तोपर्यंत ऊसाला योग्य भाव मिळणार नाही. मागील 10 वर्षात ऊसाच्या तोडणी वाहतुकीने दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारविरोधात संघर्ष केला तर ऊसाला 4,000 रुपयापेक्षा जास्त दर मिळू शकतो. सरकारला जागे करणे शेतकऱ्यांचे काम आहे. या कामासाठी बळीराजा शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत लढायला तयार आहे, अशी भूमिका पंजाबराव पाटील यांनी मांडली.